एकदा एका तळ्यात बरीच मुलं खेळत होती. तलाव मोठा होता आणि त्यात एक मुलगा अपंग होता. तो शेजारी तळ्याच्या काठी बसला होता. वरून आकाशातून शंकर भगवान चालले होते. तर त्याने ते बघितलं. पार्वती त्यांना म्हणाली, भगवंत म्हणली, हा एकच मुलगा बाहेर बसलाय, बाकी सगळी मुलं तळ्यात आनंद घेत आहेत, पोहण्याचा, खेळण्याचा, बागडण्याचा. हा एकटाच बाहेर बसलाय. तर शंकराने सांगितलं की तो तसा आहे म्हणून तो बाहेर बसलाय. पार्वतीला काय उमगलं नाही. त्याने पार्वतीने सांगितलं की त्याला तुम्ही काही करा, पण त्यांच्याबरोबर खेळायला चान्स द्या. शंकर भगवानाने त्याला आपल्या रिद्धीच्या जोरावर त्याचं पाय व्यवस्थित केलं आणि त्याला तळ्यात सोडला. तळ्यात गेल्याबरोबर त्यानं प्रत्येक पोराला खाली डुबवायला चालू केलं. प्रत्येक मुलाचं मानगुटं धरायचं, त्याला खाली डुबवायचा श्वासकोंडेपर्यंत. श्वासकोंडाचा आला की परत वर काढायचा. ती मुलं तळमळायची. असं करत करत सगळी मुलं बाहेर गेली आणि तो एकटाच खेळायला लागला. त्यावेळेला शंकरांनी सांगितलं, बघितलंस पार्वती, हा असा आहे म्हणून त्याला बाहेर ठेवला होता. नियतीचा एक नियम आहे. आपण दुसऱ्याचा आनंद बघायला पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखामुळं आपलंसुद्धा मन दुःखी झालं पाहिजे, तरच आपण देखील आनंदी राहतो. दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद असतो.